उत्तर प्रदेश हे देशातलं 2 नंबरचं गरीब राज्य आहे. पण जाहिरातीच्या बाबतीत मात्र ते देशात नंबर 1 ठरलेलं आहे. फक्त राज्यच नव्हे, या बाबतीत त्यांनी संपूर्ण देशाला मागे टाकलंय. गेल्या 8 वर्षामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा केवळ जाहिरातीवरचा खर्च हा तब्बल 7,000 कोटी आहे. म्हणजे दिवसाला 2.32 कोटी रुपये. जाहिराती, ब्रँडिंग याच्यामध्ये आघाडीवर असलेल्या मोदींना सुद्धा योगींनी मागे टाकलंय म्हणजे बघा. मोदींचे भावी वारसदार म्हणून ज्यांच्यात स्पर्धा असते त्यात योगींचं नाव घेतलं जातं. पण या एका बाबतीमध्ये योगी हे मोदींच्या सुद्धा पुढे गेलेले आहेत. एका राज्याचा जाहिरातीचा खर्च हा संपूर्ण देशापेक्षा अधिक असू शकतो, हेच मुळात आपल्याला अविश्वसनीय वाटतं. पण योगींनी हे करून दाखवलं. ज्या उत्तर प्रदेशामध्ये मिड डे मील स्कीमच्या अंतर्गत साधं नीट जेवण लहान मुलांना द्यायला सरकारला जमत नाहीये, ज्या दिवशी या मिड डे मीलच्या निकृष्ट जेवणाचे फोटो बातम्यांमध्ये येतात, त्याच दिवशी जाहिरातीचे हे आकडे समोर आलेले आहेत. म्हणजे मुलांसाठीच्या योजनेत पैशाची कारणं सरकार देतं, तेच सरकार जाहिरातींवरती मात्र किती उधळपट्टी करतंय हे या आकड्यामधून आपल्याला दिसतंय. आणि हा सगळा पैसा जनतेचा आहे, तो जनतेसाठी खर्च व्हायला हवा. पण इथं उधळपट्टी नेत्यांच्या इमेज बिल्डिंगसाठी चालू आहे. जाहिरातीचा खर्च हा सरकार लोकांपर्यंत माहिती द्यायला करत असतं एखाद्या योजनेची. पण अशा कुठल्या योजना होत्या की ज्यांच्या माहितीसाठी एवढा खर्च योगींना करावा लागला? जाहिरातीचा हा अवाढव्य पैसा नेमका कुठल्या एजन्सीला मिळाला? कोण आहे त्याच्यातले लाभार्थी? याची उत्तरं खरं तर योगी सरकारनं तातडीनं द्यायला पाहिजेत. नमस्कार, मी प्रशांत कदम. या व्हिडिओमध्ये जाहिरातबाजीचा हा एक नवा पॅटर्न भाजपनं देशामध्ये कसा सेट केलेला आहे याची सविस्तर आकडेवारी आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास अनेकापर्यंत पोहोचवा देखील आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला जमेल तशी मदत करा. कारण लोकशाही टिकवण्यासाठी चांगली पत्रकारिता सुद्धा टिकली पाहिजे. वळूयात आपल्या विषयाकडे. उत्तर प्रदेश सारखं राज्य, ज्या राज्यातून लोकांचे लोंढे महाराष्ट्रात रोजगाराच्या शोधात येतात, अशा राज्याचा मुख्यमंत्री स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी पाण्यासारखा असा पैसा खर्च करतो. आता या बातमीमध्ये मोदींच्या पेक्षा जास्त खर्च योगी जाहिरातीवरती करतायत अशी तुलना आहे. त्याच्याबद्दल सुद्धा एक गोष्ट आधीच नीट लक्षात घेतली पाहिजे. मोदींच्या पेक्षा जास्त खर्च योगी करतायत असं म्हटल्यावर मोदींचा खर्च ठराविक स्टँडर्डनुसार, मर्यादेनुसार आहे असंही नाहीये. मुळात मोदी हेच जाहिरात आणि ब्रँडिंगच्या राजकारणाची सुरुवात करणारे नेते आपल्या देशामध्ये आहेत आणि आता योगी त्यांनाही मागे टाकतायत. म्हणजे इथं स्पर्धा ही 2 उधळखोरांच्या मधली आहे. जे भाजप एरवी आमची सरकार म्हणजे सुशासन सरकार असं सांगायचं, वाजपेयींच्या काळामध्ये किमान मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तशी इमेज तरी राखली गेलेली होती, ती मोदींच्या काळामध्ये आता अशी जाहिरातबाज सरकार बनलेली आहे. एखादं सरकार लोक निवडून देतात ते कशासाठी? लोकसेवेसाठी. स्वतःचं कॉन्स्टंट प्रमोशन करण्यासाठी लोकांनी सरकारला निवडलेलं नसतं. करदात्यांना ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि डेव्हलपमेंट या गोष्टी मिळाल्या पाहिजेत अशी विकृत पब्लिसिटी करण्यासाठी सरकार निवडलेली नसतात. जनहिताचा पैसा जो आहे तो जनहितासाठी वापरला गेला पाहिजे. पण 8 वर्षामध्ये योगी सरकारनं तब्बल 6,811 कोटी रुपये जाहिरातीवरती खर्च केल्याची बातमी न्यूज लॉन्ड्री या वेबसाईटनं दिलेली आहे. आणि जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हा खर्च दिवसाला 2.32 कोटी रुपये इतका होतो. म्हणजे सत्तेत आल्यापासून योगी सरकारनं हे एकमेव काम जे आहे ते इतक्या धडाक्यामध्ये केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगी सरकारच्या या संपूर्ण 8 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी त्यांचा खर्च वाढत गेलेला आहे. कोविडचं 1 वर्ष सोडलं तर त्याच्यानंतर हा खर्च दुप्पट होत गेलेला आहे. यातली 83% जास्त रक्कम ही एकाच गोष्टीवरती खर्च झालेली आहे, ती म्हणजे ॲडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी. म्हणजे हा पैसा वर्तमानपत्र, टेलिव्हिजन चॅनल्स आणि अलीकडं डिजिटल प्लॅटफॉर्म्सना दिला जातोय म्हणजे थोडक्यात ही माध्यमं विकत घेतली जात आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मोदी सरकारनं
2014 ते 25 या 11 वर्षामध्ये जाहिरातीवर सुमारे 5,987 कोटी रुपये खर्च केल्याचा रिपोर्ट हा न्यूज लॉन्ड्रीनंच पब्लिश केलेला होता. म्हणजे केंद्राचा जाहिरातीवरचा दर दिवसाचा सरासरी खर्च हा 1.5 कोटींच्या आसपास होतो. पण योगी सरकारनं 8 वर्षामध्येच त्यांचा जाहिरातीवरचा दर दिवसाचा सरासरी खर्च हा 2,32,00,000 रुपयांपर्यंत नेलेला आहे. आणि ज्या कोरोनाच्या काळामध्ये कठीण परिस्थिती होती तिथं सुद्धा ही जाहिरात थांबलेली नाहीये. न्यूज लॉन्ड्री सारख्याच वृत्तसंस्थांनी 2021 साली एक RTI रिपोर्ट समोर आणला होता आणि त्यानुसार कोविड महामारीच्या काळामध्ये UP सरकारनं TV जाहिरातीच्या वरती किती रुपये खर्च केले होते? 160 कोटी रुपये. पण या 160 कोटी रुपयापैकी फक्त 4 ते 5% रक्कमच ज्यांनी कोविडच्या जागृतीबद्दल आणि दिलासादायक मोहिमा केल्या त्याच्यावरती खर्च केल्याचं समोर आलेलं होतं. म्हणजे उरलेली 70% पेक्षा जास्त रक्कम 115 कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि UP सरकारच्या ज्या इतर सक्सेस स्टोरीज आहेत त्याची जाहिरात करण्यासाठी वापरलेले होते. ज्यात 4 इयर्स ऑफ UP गव्हर्नमेंट आणि UP की विजय गाथा याच्यासारखे कॅम्पेन होते. आता कोविड सारख्या काळामध्ये उत्तर प्रदेशची अवस्था काय होती, प्रयागराजमध्ये गंगेतले फोटो कसे व्हायरल झालेले होते हे काही मी आता वेगळं सांगत बसत नाहीये. पण ज्या काळामध्ये ही सगळी सरकारी हॉस्पिटल्स, ऑक्सिजन प्लांट्स यांना सुधारण्यासाठी निधीची गरज होती, त्याही वेळी दर दिवशी 2 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च करून काय केलं जात होतं? तर मुख्यमंत्री म्हणून योगी सरकारची इमेज बिल्डिंग. उत्तर प्रदेशातल्या शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांच्या बाबतीत दरडोई खर्च हा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मागे आहे. फक्त माहिती आणि जनसंपर्क विभागाचंच बजेट योगींनी वाढवत नेलेलं आहे. आणि ते कशासाठी? तर हे जाहिरातीवरती केलेला अफाट खर्च बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या खर्चाचं थोडं जर अजून खोलवरती आपण विश्लेषण केलं तर त्याच्यातनं अजून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे 2017-18 ते 2024-25 या काळामध्ये UP बजेटचा सर्वात मोठा वाटा जाहिरात आणि व्हिज्युअल पब्लिसिटी याला मिळालेला आहे. न्यूजपेपर, TV आणि इतर माध्यमांच्या वरती 5,658 कोटी रुपये खर्च झाले आणि हा या काळातल्या एकूण प्रसिद्धी खर्चाच्या 83% अधिक आहे. आणि हेच जर आपण प्रत्येक वर्षानिहाय आकडी बघितली तर काय दिसतं? स्क्रीनवरती दिसणारे हे आकडे जरा नीट लक्ष देऊन बघा. या आकडेवारीतून तुम्हाला असं दिसेल की दरवर्षी जाहिरातीवरचा खर्च हा वाढतच होता, पण 2021 साली तो किंचित कमी झाला. याचं कारण त्यावेळी कोविडचं वर्ष होतं. पण त्याच्या पुढचंच वर्ष म्हणजे 2022 हे उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांचं वर्ष होतं आणि या वर्षी खर्चामध्ये किती वाढ झाली आहे? तर ती तब्बल 200% वाढ आहे. योगी सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं, पण त्यानंतर हा खर्च आणखीनच वाढत चाललाय. आणि 2022-23 मध्ये योगी सरकारनं एका वर्षामध्ये 1,000 कोटींच्या वरती खर्च केलेला आहे आणि आता तर तो 1,200 कोटींच्या पेक्षा जास्त होत चाललेला आहे. एखादं न्यूज चॅनल लावा, वेबसाईट उघडा, वर्तमानपत्र हातात घ्या किंवा उत्तर प्रदेशातल्या छोट्या शहरातून थेट दिल्लीपर्यंत कुठेही प्रवास करा, तुम्हाला UP सरकारच्या जाहिराती हमखास दिसतात. या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये दैनिक जागरणच्या लखनौ आवृत्तीमध्ये फक्त 29 दिवसामध्ये UP सरकारच्या 54 जाहिराती छापून आलेल्या आहेत. त्यापैकी 3 फुल पेज आणि 32 हाफ पेज जाहिराती होत्या. याच काळामध्ये हिंदुस्थानच्या लखनौ आवृत्तीमध्ये 49 जाहिराती आल्या आणि इतर न्यूजपेपरमध्ये सुद्धा असंच चित्र दिसत असल्याचं आपल्याला मीडिया रिपोर्ट्समध्ये दिसतंय. म्हणजे थोडक्यात काय आहे तर ही सगळी माध्यमं केवळ जाहिरातीच्या माध्यमातून स्वतःच्या हातामध्ये ठेवली जात आहेत. त्यांनी कुठलेही प्रश्न आपल्याला विचारू नये याच्यासाठी जनतेचा पैसा जाहिरात म्हणून या माध्यमांच्या वरती खर्च केला जातोय. आणि काही ऑनलाईन पोर्टल्सला सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर 30 दिवसांसाठी 94,40,000 रुपये देण्यात आलेले आहेत. जानेवारी 2026 मध्ये UPच्या माहिती विभागानं अमर उजालाच्या वेबसाईटवर मिशन शक्ती आणि उज्ज्वला योजनेसाठी 1 महिन्याचं ॲड कॅम्पेन केलं.
त्याचा खर्च 70,80,000 रुपये होता. याशिवाय शेअर चॅट सारख्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा युपी सरकारनं जाहिराती दिल्या, पण त्यांच्या खर्चाचा उल्लेख कोणत्या मीडिया रिपोर्ट्समधून अजून तरी कळालेला नाही. आता बघा, उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुन्हा जवळ आलेल्या आहेत 2027 मध्ये, म्हणजे अगदी पुढच्याच वर्षी त्या होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा जाहिरातींवरचा खर्च वाढत जाईल. सर्वसामान्य टॅक्सपेअरचा पैसा वापरून भाजपचे योगी आदित्यनाथ हे आपली इमेज आणि आपलं ब्रँडिंग करतायत. सर्वसामान्य मतदारांचा पैसा वापरून ब्रँड इमेजिंग करण्याचा पायंडा हा देशामध्ये भाजपनं सुरू केल्याचं आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसतंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2024 साली झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य टॅक्सपेअरचा पैसा वापरूनच लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर खुलेआम महिला मतदारांना पैसे वाटून जाहिरातबाजी करून त्या कशा जिंकल्या हे सगळं देशानं बघितलेलं आहेच. आणि आता उत्तर प्रदेशामधला हा जाहिरातबाजीचा ट्रेंड हा मोदी सरकारच्या पॅटर्नला सुद्धा मागे टाकतोय. भव्य दिव्य जाहिरातबाजी करायची आणि स्वतःला लोकांच्या समोर एक मोठा नेता, बिग लीडर म्हणून पोर्ट्रेट करणं, याच्यावरतीच यांची सत्ता चाललेली आहे. पण याच्यातनं युपीचा विकास होतोय का? जे सरकार प्रत्यक्ष काम करतं, जे डिलिव्हर करतं, त्यांना जाहिरातबाजीवरती इतका अवाढव्य खर्च करण्याची गरज भासत नाही. ही गरज त्याच सरकारांना असते जे यात अपयशी झालेले असतात. आणि म्हणून त्यामुळं योगी सरकार जे करतंय तोच भाजपचा खरा विकास आहे. यांचा विकास हा फक्त जाहिरातीमधून दिसतो, तो तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत कधी पोहोचताना दिसत नाही. आणि ही इमेज बिल्डिंग जी आहे ते करण्यामध्येच हे नेते आणि ही भाजप आणि हा संघ कसा निष्णात आहे हेच आपल्याला या आकड्यांमधून दिसतंय. तुम्हाला आठवून बघा की आत्ता सुद्धा जेनझीचं हे जे आंदोलन झालं त्याच्यानंतर पंतप्रधानांचे पोस्टर्स गावोगावी लावले जात आहेत. एकीकडे आम्ही विद्यार्थ्यांचा सन्मान पण करतो, त्यांच्या हक्कांचा सन्मान करतो, त्यांच्या लढ्याचा सन्मान करतो, पण दुसरीकडे आम्ही पंतप्रधानांचा सुद्धा सन्मान करतो. अशा भाषेमध्ये जेनझीला शांत करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि मोदी सरकार याच्यावरती आपला टॅक्सपेअरचा पैसा जो आहे तो खर्च करताना दिसतोय. प्रत्येक वेळी अशाच जाहिरातीमधून सगळं झाकायचा जो प्रयत्न चाललेला आहे तो किती भयानक लेवलला चाललेला आहे हेच आपल्याला या उत्तर प्रदेशच्या आकड्यांमधून दिसतंय. तुम्हाला या जाहिरातबाजीबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचे 2 शब्द कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. 15 ऑगस्टच्या आधी आपल्याला आपल्या सबस्क्रायबरची संख्या 5 लाखापर्यंत न्यायची आहे. त्यामुळे तुमची मदत त्यासाठी हवी आहे. हे चॅनल इतरांच्यापर्यंत पोहोचवा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना देखील ते आवर्जून करायला सांगा ही विनंती. धन्यवाद.